वारितो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा केव्हा भेटसी केशवा विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा न भेटलेल्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताना कारुण्या संबंधातील प्रकरणातील आलेला अभंग आजच्या प्रस्तुत सेवेकरिता या ठिकाणी निवडलेला आहे. एक बोल नका बारके प्रस्तुत सेवेकरिता जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आपल्याला सांगतात, कन्याचा सूर्याची जाय मागे परतोनी पाहे. जशी एखादी लेक सासरी जावी तसं ती लेक जेव्हा सासरी जाताना बाबा मागे वळून पाहते तसं माझ्या जीवाला झाले असे जगद्गुरु तुकोबारा सांगतात. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशील तू केशवा. कारण नवे नवे एखाद्या बाजारामध्ये चुकली या माय आणि बाळ उर उर पाहिजे. एखादं बाळ जर बाजारामध्ये चुकलं तर नवे नवे ते सतत त्याच्या मातेला शोधत असतं. तसं माझ्या जीवाला झालंय असं जगद्गुरु तुकोबारा प्रस्तुत अभंगातून सांगतात. एवढ्यातही नवे नवे सामान्य जीवाला कळण्याकरिता 2 दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबारा थांबले नाही. तर नवी नवी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, जसं पाण्यातला मासा बाहेर काढावा त्याची जशी तडफड त्या पाण्यात जाण्याकरिता होते ना तशी माझी अवस्था झाली. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. असा या अभंगाचा भावार्थ प्रस्तुत केला. विठ्ठल बघा सर्वांना व्यवस्थित ऐकू येतं ना आवाज. महिला मंडळ ऐकू येतं व्यवस्थित. हा बघा आल्यापासून सुंदर असा गोड आपला हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्याच्या नंतर नवे नवे सुंदर असं गोड भोजन जेवले तुम्ही.
हा मग बोला. सुंदर असं गोड भोजन झालं. भोजन झाल्याच्या नंतर नवे नवे कीर्तनाची पंचपदी सुरू झाली. पंचपदी सुरू झाल्याच्या नंतर नवे नवे कीर्तनकार बाबा आले. कोण आले? बाबा एका बाई पेटीवर. बाबा बाई कळणार, बाबा कळणार. बाई नाही, बाबा नाही, ताई आहे. कीर्तनकार ताई आले. बाबा कीर्तनाची पंचपदी सुरू झाली. अभंग झाला, भावार्थ झाला, चाल झाली. आता तुम्ही झोपले तरी काय हरकत? झोपायचं नाही, कारण झोपण्याकरता आलो. सत्य बातमी सांगतात. माझ्या जीवाला तसं झाले. कसं झालंय त्याच्यावर आजचं कीर्तन आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी संप्रदायाचा आजचा नियम असतो. वाक्याचा आद्य कर्तव्य असते न्यायानं आपल्या सावरकुठे गावामध्ये क्षमा करा सावरकुटे गावामध्ये सालबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 70. या 70व्या वर्षातील नवे नवे कितवा दिवस आहे? 7व्या दिवसाची कीर्तन ऋतीच्या अवधीसारख्या कामाऱ्याच्या वाट्याला समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने आणि कुणाच्या मार्फत आली वैयक्तिक आपण आभार शेवटी मानूयात. आता अभंगाकडे वळूया. विठ्ठल शिवराम महाराज अंबुजी मैस्कर अजाण वृक्ष आश्रम पिंपळस यांच्या प्रेरणेने तसेच हरिभक्ती पारायण दोंडू खेवजी रोंगटे या संपूर्ण साधू संतांच्या पावन कृपा आशीर्वादाने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालतो. नवे नवे इथून पुढेही चालत राहावं अशी मी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरती या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे जगद्गुरु तुकोबारा यांचा. जगद्गुरु तुकोबारा आपल्याला सांगतात, माझी अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली की जी अवस्था झाल्यामुळे नवे नवे माझा जीव तडफड करतो. आजपर्यंत 70 वर्ष झाले, पण नवे नवे कधी त्या पांडुरंगाच्या भेटीकरिता तळमळ मनामध्ये निर्माण झाली का हो? काय नाही म्हणून आम्हाला फक्त झोपायचं माहिती तेवढं. आज जर घोटाळा असेल ना 70 वर्ष बाबा सप्ताह करून उपयोग नाही. तुम्ही माना नाही तर नका म्हणू, हे सत्यच आहे. संत महात्मे सांगतात, माझी अवस्था कशी झाली. कन्या सासुऱ्याची जाय मागे परतोनी पाहे. जशी एखादी एक सासर निघाली ना तशी माझी अवस्था झालेली आहे. आणि नवे नवे आपली देखील जगद्गुरु तुकोबारायांसारखी अवस्था झाली. आजपर्यंत देवाच्या भेटीकरिता आपण टाळ वाजवतो, कीर्तन करतो, सप्ताह करतो, गातो, ऐकतो, नाचतो, पखवाज वाजवतो, पेटी वाजवतो, वेगवेगळ्या रागात गातो. पण ज्या रागाने भगवंत आपल्याला भेट द्यायला येतो तो रागच आपल्याला माहीत नाही. अन्न माहीत असल्यामुळे जीवाला तळमळ लागत नाही. संत महात्मे सांगतात, माझी अशी अवस्था झाली. आज जर महिला मंडळाचा जर विचार केला ना बाबा, प्रस्तुत अभंगाचे 2 भाग आहेत. एक आहे माहेर, दुसरा आहे सासर. आता पुढच्या मंडळीला सासर आणि माहेर हा दोन्ही भाग माहीत, कारण हा अभंग आपल्या करता नाहीच आहे, हा महिला मंडळाकरता आहे. आता तुमच्याच करता निवडला असं नाही, तर नवे नवे मला सांगायचंय, तैसे झाले माझ्या जीवा. कधी भेट देशील देवा? 70 वर्ष झाली अजूनही तुम्हाला भेटला नाही. देवा
तुकोबाने भेट देण्याकरिता आपण काहीतरी केलं पाहिजे. संत महात्मे सांगतात, महिला मंडळ आपल्याला जर विचारलं ना की आपलं माहेर कुठे, तर आपण काय सांगू? बलठणला दिले सावर कुठे काय माहेर आहे. ऑगस्टला दिले सावर कुठे काय माहेर आहे. संत महात्मे सांगतात आमचं तसं नाही. आम्हाला विचारल्याच्या नंतर आम्ही सांगतो काय, माझे माहेरा माहेर पंढरी, माझे माहेरा माहेर पंढरी, आहे भिवारेच्या तिरी, माझे माहेर पंढरी